नातं 30 वर्षाचं रुजलं आणि ते एवढं वाढलं की ते आमचे भाऊच झालेले आहेत. ताईचं लग्न 30 वर्षापूर्वी झालं आणि आम्हाला एक भाऊच मिळाला. आमचा भाऊ लहान होता, आता तो डॉक्टर आहे, त्याला काही कामानिमित्त यायला जमलं नाहीतर त्याच्याही शुभेच्छा याच्या पाठीमागे आहेतच आणि तो येणारच होता. त्याचप्रमाणे माझे पप्पा श्री गंगाधर रामचंद्र ठाकरे यांनाही दुसरा मुलगाच मिळाला. असे हे आमचे भाऊ. आमच्या भाऊंविषयी सांगायचं तर सगळ्यांनी एवढं काही सांगितलेलं आहे, तर मी थोडक्यातच त्यांच्या थोडंसं व्यक्तिमत्वाविषयी मी बोलते. मला भाऊंना म्हटलं की मला असं वाटतं ही इज द मॅन. अ आणि द यातला फरक आपल्याला सगळ्यांना समजतो. द मॅन याच्यामध्ये पर्टिक्युलर जे काही गुणवैशिष्ट्य जे माणसामध्ये आहेत त्याला द हे विशेषण लागतं. असे हे आमचे भाऊ आहेत, त्याला द मॅन म्हटलं जातं. कारण व्यक्ती आणि व्यक्तिमत्व अशा दोन गोष्टी असतात. व्यक्ती हा मरत असतो पण व्यक्तिमत्व हे कधीच मरत नसतं. तर भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टींचा जेव्हा सन्मान होतो आणि आपण म्हणतो की त्या सन्मानाची किंवा त्या पुरस्काराची पात्रता वाढली, असं हे व्यक्तिमत्व म्हणजे एक आमचे भाऊ. भाऊंच्या गुणांविषयी म्हणायचं तर मी व्यक्तिमत्व हा उल्लेख केला. आता व्यक्तिमत्व म्हटलं तर गुणांचा एक समुच्चय आला त्याच्यामध्ये. तर त्यांच्यामध्ये एवढे काही गुण आहेत की सगळ्यांनीच सांगितलेले आहेत आणि सगळ्यांना ज्ञातही आहे. भाऊंची प्रगल्भता विचारांची एवढी आहे की त्याच्या बोलण्यातून त्याची विद्वत्ता आपल्याला नेहमीच जाणवत असते. आणि कोणाशी महत्वाचं म्हणजे कोणाशी किती आणि केवढं बोलावं आणि कुठे थांबावं याला ते समजतं, असं हे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर त्यांचं ते नियोजन जे आहे, नियोजनामध्ये त्यांचा कोणीच हात पकडणार नाही. एखादी गोष्ट करायची म्हटली की भाऊंचं नियोजन सर्वांगाने विचार केलेला असतो की ज्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुढचा मागचा सगळंच, म्हणजे शाळेतलंच नियोजन म्हणत नाही मी, घरच्या प्रत्येक गोष्टीचं ह्याच्याबद्दल. त्यामुळे आम्ही नेहमीच त्यांच्याकडनं असा काही गोष्टींविषयी नेहमीच आम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असतो. भाऊंनी SSA मध्ये काम केलं त्यावेळी आम्ही पाहिलं की आमच्या भाऊंनी तिथे काम केलं त्यावेळी असं इंग्रजीत म्हणतात की द फ्रॅग्रन्स इज अ हिरोइक डीड कम्स फ्रॉम अ हिरोइक डीड्स. म्हणजे आपण जे काही चांगलं करतो त्याला सुगंध सगळीकडे पसरत असतो. तसंच भाऊंनी जे सर्व शिक्षामध्ये जे काम केलं त्यावेळी आम्ही नुकतेच नोकरीला लागलेलो होते. मी पण जिल्हा परिषदमध्ये शिक्षिका आहे भिवंडी येथे. तर त्यावेळी आम्हाला म्हणजे भाऊंचे जे फ्रॅग्रन्स सुगंध असतो तो कामातून पसरत असतो. असा हे सुगंध भाऊंच्या कामाचा सगळीकडे पसरत होता आणि आम्हाला तेव्हा पण आणि आजही की असं हे व्यक्तिमत्व आमच्या जीवनात आलं आणि ते आमचे भाऊजी आहेत याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे. आणि त्याचबरोबर आमची ताई सुवर्णा, नावाला खरंच साधेसं असं तिचं काम आहे. सुवर्ण सोनं जसं झाकून ठेवलं ना कितीही झाकलं तरी काळवटत नाही, तशी आमची ताई आहे सुवर्णा. जे काही तिच्यावर काम पडेल, असं नाही की भाऊ खूप शिक्षित आहेत किंवा खूप व्यक्तिमत्व प्रगल्भ आहे, त्याचबरोबर माझी ताई तेवढीच हुशार आहे. सायन्समध्ये पदवीधर झालेली आहे की असं एखाद्या विचार केला असता की मला पण शिकायला पाहिजे, मी पण BEd करायला पाहिजे, मी BEd केलं तर तू नाही का गं BEd केलं. कारण भाऊजी आमचे सर्व शिक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी खूप काही त्या ठिकाणी असं काम केलेलं आहे. त्यावेळी मुलं लहान होती, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी, मुलांचे हे सगळं काही माझ्या ताईने सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर भाऊंचे आई वडील यांनीही तीच सेवा केलेली आहे की ते रोज नोकरीला आल्याप्रमाणे जांभ्याहून शहापूरला यायचे मुलांना सांभाळायला, संध्याकाळी पुन्हा घरी जायचे. अशा ह्या ज्या गोष्टी या यांच्या कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत त्या खरंच म्हणजे नावाजण्यासारख्या या गोष्टी आहेत. आमच्या भाऊंविषयी अजून काही सांगायचं म्हणजे त्यांचं एवढं विचार पक्का असतो. भाऊंना काही याच्यामध्ये आजार पण आलं, अतिशय गंभीर आजार भाऊंना, म्हणजे गंभीर म्हणजे झालेली का वेळ पण ती एवढी गंभीर स्तरावर गेलेली होती. आम्ही खूप घाबरलेलो सगळे, पण भाऊही खूप बारीक झालेले आणि सगळं म्हणजे असं कॉन्शियसनेस गेलेला होता. पण त्यांनी ते इकडे कुठे ट्रीटमेंट वगैरे घेतली त्यांनी, पण नंतर त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायचं मुंबईला त्यांनी स्वतःहून ठरवलं. त्यावेळी त्यांचा एवढा कॉन्शियसनेसही नव्हता त्यांच्यामध्ये. त्यावेळी पण आम्हाला प्रश्न पडला की आपण म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत, हे आहेत, आपण ठाण्याला ह्याच्यामध्ये आपण कुठेही ऍडमिट करू शकतो, पण नाही. ते म्हणाले मला
तिथेच ऍडमिट करा. आणि त्या रात्री त्यांना तिथे ऍडमिट केलं. त्यांच्या सरकारी दवाखान्यात कोणी तिथे राहत नाही, काही नाही. आणि अशा परिस्थितीत ते जे काही 7-8 दिवस आईने काढले किंवा भाऊंनी काढले आणि आम्ही सर्व कुटुंबाने काढले, ते अतिशय म्हणजे खूपच वेदनादायक होते. पण त्यावेळेचा निर्णय, त्याचे भाऊ बरे झाले आणि आम्हाला वाटलं तेव्हाचा भाऊंचा हा निर्णय होता, ही निर्णय क्षमता होती भाऊंकडे, म्हणून भाऊ तिथे गेले. त्यांना माहित होतं तिथेच मी बरा होणार आणि त्या सरकारी दवाखान्यात त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि ते बरे झाले. म्हणजे स्वतःच्या निर्णयावर त्यांची एवढी ठाम विश्वास असा आहे. आमचे यश आणि नेहा हे चांगले सुसंस्कारित आहेत. आणि ताई, आता ताईला आमच्या खूप भाऊंची मदत होणार आहे. आणि हे जे स्थित्यंतर आहे, जे आपण एवढे वर्ष नोकरी करतो, यात साठी केला होता अट्टहास, एवढा सगळा आपण अट्टहास केला, एवढी नोकरी झाली आणि ही आता बदलायची, ह्या स्थित्यंतरामध्ये आपण जायचं दुसऱ्या, हे फार कठीण असतं. मला आता 10 वर्ष राहिली, माझ्या डोळ्यासमोर पण येतं, आला भाऊंचे जाणार, मी आता कसा काय त्या दिवसाला सामोरी जाणार. कारण हे आपल्या सगळ्यामध्ये रुळलेलं आहे आपल्यामध्ये, की या नोकरीचं आणि हे सगळं मुलं आणि हे सगळं करत असताना. तर हे स्थित्यंतराला भाऊ आमचे अतिशय पॉझिटिव्हली सामोरे जातीलच. कारण त्यांना उद्देश करण्यात की काही मी मोठी नाही, किंवा त्यांना फक्त मी शुभेच्छा देते आणि त्यांना निरोगी असं आयुष्य लाभो आणि त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होत, अशी मी त्यांना अशा शुभेच्छा देते. आणि आमच्या पप्पांकडून, खास करून माझे पप्पा आजारी आहेत, तर पप्पांनी मला खास करून सांगितलं, तू जेव्हा बोलशील का मला माझा सांग भाऊंना की मला तुम्हाला शुभेच्छा द्यायला यायचं होतं, पण मी तब्येतीच्या कारणाने येऊ शकत नाही, पण माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे सदैव आहेत. अशा या आमच्या भाऊंना मी सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.